पेपरफुटी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। काल अभिजित दिपके यांच्यासोबत शरद पवार यांनी चर्चा केलेली आहे। त्यांच्याकडून उचलतील आणि रस्त्यावर उचलतील आणि मला वाटतं अशा भेटीमध्ये जे आहे पंतप्रधानांसोबत त्याच्यावर ते नक्की बोलतील। काही मुद्दे तुमचे मांडले होते, 3 ते 4 मुद्दे तुम्ही सांगितलेले होते। ज्या मुलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे त्या पोलिसांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या मुलांवर केसेस फाईल केलेले डिटेन केलेला आहे त्या सगळ्या मुलांना सोडण्यात यावं आणि त्या सगळ्या केसेस मागे घेतल्या पाहिजे ही आमची डिमांड आहे। अपेक्षा आहे तुम्ही लिहून दिलेले सगळे मुद्दे मार्गी लागले असतील अशी अपेक्षा। तोडगा निघेल नाही निघेल आम्हाला सरकारवर भरोसा नाही आहे, पण जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहू। तुमची त्या अनुषंगाने काही सुप्रियाताई किंवा इतरांशी काही चर्चा झाली का? सुप्रियाताईंशी काही चर्चा झाली? सुप्रियाताईंसोबतही बोलणं झाले, सुप्रियाताई सोबत आहेत। मनोज जरांगे देखील भेटायला येत आहेत आता काय येत आहेत ते। आपण जर बघितलं तर हे अभिजित दिपके होते, ते या ठिकाणी पोहोचले आहेत। त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की शरद पवार यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सगळे तुमचे मुद्दे जे आहेत ते आम्ही मांडू, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि शरद पवार हे सगळे मुद्दे मांडतील किंवा त्यांचा पक्ष हे सगळे मुद्दे मांडतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। नेमकी काय काय मुद्द्यांवरती चर्चा झाली हे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। शरद पवार यांची झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार। तर काल पवारांनी जंतर मंतरवर अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केली होती आणि अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। शरद पवार यांनी आश्वासन दिलेलं आहे, तुमचे सगळे मुद्दे आम्ही पुढे मांडू, पंतप्रधानांसोबत चर्चा करू आणि त्यानुसार आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली ही भेट आहे। सीजेपीच्या आंदोलनाचा मुद्दा पवारांनी मोदींकडे मांडला अशी माहिती सूत्रांमार्फत सध्या समोर आलेली आहे। विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेता येतील का या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली। एवढंच नाही तर पेपरफुटी संदर्भात काय उपाययोजना करता येतील यावर देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। काल शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर मंतरवर जात अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी देखील या आंदोलनाला दिपकेंना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि जी प्रतिक्रिया दिपके यांची समोर आलेली आहे त्यानुसार शरद पवार यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे की तुमचे सगळे मुद्दे जे आहे ते आम्ही पुढे मांडू असं आश्वासन शरद पवार यांनी दिपके यांना दिल्याचं खुद्द दिपके यांनी सांगितलेलं आहे। विद्यार्थ्यांवरील जे गुन्हे आहेत ते मागे घेता येतील का? या आंदोलनानंतर अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, हे सर्व गुन्हे मागे घेता येतील का या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांची आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशी गायींचं च्या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेबांचं खूप बारीक लक्ष होतं आणि दादाने हे संशोधन केंद्र दादा राज्याचे उपमुख्यमंत्री असताना इथं सुरू केलं। ह्यातनं एकच उद्देश होता की संसदेतील पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट झालेली आहे। सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित आहेत। पेपरफुटी संदर्भात काय उपाययोजना करता येतील या संदर्भात या भेटीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। काल शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर मंतरवर आंदोलकांची भेट घेतलेली आहे। दिपके यांच्यासोबत स्वतः शरद पवार यांनी चर्चा देखील केलेली आहे। सर्व मुद्दे सरकारकडे मांडणार असं शरद पवार यांनी दिपकेंना आश्वासन दिल्याचं खुद्द दिपके यांनी म्हटलेलं आहे। ही भेट सध्या पार पडलेली आहे। दिल्लीत मोठ्या प्रमाणात खलबतं सुरू आहेत। एकीकडे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान मोदींसोबत चर्चा। वेगवेगळे मुद्दे आहेत। विद्यार्थ्यांवरील जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेता येतील का या संदर्भात देखील या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। काल जंतर मंतरवर जाऊन स्वतः शरद पवार यांनी दिपकेंसोबत चर्चा केली आणि त्यानंतर आज पंतप्रधान मोदींसोबत ते भेट घेण्यासाठी आलेले आहेत। मात्र दिपके यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतलेली आहे। त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की शरद पवार यांनी आमचे सर्व मुद्दे ऐकून घेतले आणि हे सर्व मुद्दे जे आहेत ते आम्ही सरकारकडे मांडणार असं आश्वासन शरद पवार यांनी दिलेलं आहे असं देखील दिपके यांनी सांगितलेलं आहे। तर ज्या मुलांवर लाठीचार्ज केला त्या पोलिसांवर कारवाई करावी अशी आमची प्रमुख मागणी असल्याचं देखील दिपके यांनी म्हटलेलं आहे। तर ही भेट झालेली आहे। यात अनेक मुद्दे जे आहेत ते शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांनी चर्चिलेले आहेत। पेपरफुटी संदर्भात आपल्याला काही उपाययोजना करता येतील का या संदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतंय।